दुःख एकच वाटतं की आज ज्या पक्षासाठी मी जे चिन्ह, इथं पक्ष कोणाला माहीत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुरेश आवड एक मोठं समीकरण होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी तळागाळात कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी अहोरात्र कष्ट घेतले. माझ्या खूप प्रयत्न केले. सर्व जनतेला माहीत आहे. अनेक वेळेस जनता मला म्हणायची की साहेब आपण हिंदुत्ववादी पक्षात जा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, काहीतरी चांगला निर्णय घ्या. परंतु मी जनतेचा निकाल हा मी जनतेचं सगळं बहुमत मान्य केलं नाही. मी म्हटलं नाही, माझ्या पक्षावर माझं प्रेम आहे, पक्ष जिथं सांगेल मी तिथं लढायला तयार आहे. परंतु पक्षाने ऐन वेळेस माझ्याशी गद्दारी केली, हे मला अतिशय वाईट वाटलेलं आहे. याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे. आज जो जनसमुदाय आज माझ्यासोबत आहे, मला याच्याबद्दल माझं खर्च आज ऊर भरून आलं आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं की आज ह्या लोकांनी मला जे खऱ्या अर्थाने प्रेम दिलेलं आहे, इथं सगळ्यांना माहिती, सगळ्यांना तेच म्हणायचं आहे. आता अनेकांनी सांगितलं की सुरेश भाऊ तुम्ही जे सांगशाल ते आम्हाला मान्य आहे, तुम्ही जी भूमिका घ्याल ते मान्य आहे. परंतु आज मला एकच खेदाची गोष्ट वाईट वाटते की आज यांनी अशा पद्धतीने कोणाचाही विश्वासघात करायचा नव्हता. हरकत नाही, येणाऱ्या काळामध्ये यांनी आमचा विश्वासघात केला, परमेश्वर यांचा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर आज या लोकांनी सपोर्ट केला तर मी एक अपक्ष उमेदवार म्हणून ह्या लोकांनी जर डिक्लेअर केलेलं असेल, काय इच्छा आहे मला एका आवाजात सांगा, लढायचं का नाही. तर आज सर्वानुमते जर असं ठराव होत असेल की सुरेश भाऊ आता थांबायचं नाही, तर आपण लढण्यासाठी पुन्हा सिद्ध होऊया आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असंच राहू द्या. धन्यवाद. सुरेश आवड हे मतदार आमच्या करता आहे, जनतेकरता येते. आम्ही पक्ष म्हणून सुरेश आवडकडे पाहत नाही. आम्ही त्या आजपर्यंत त्यांचं काम पाहत आलेलं आहे. कोणत्याही पदावर कोणत्या अधिकारावर नसताना त्यांनी आमच्या क्रांतीनगर, मोरेमाळा, मखमालाबाद, कुठे असो, रामवाडी असो, ते स्वतः उभे राहून काम करून घेतलेले आणि त्यांच्या बरोबर ही गद्दारी चांगली नाही, आम्हाला पटलेली नाही. तरी आम्ही सुरेश आवडच्या मागे ठामपणे उभे राहणार आहे. आपल्या मोरेमाळा झालं, रामवाडी झालं, क्रांतीनगर झालं, मखमालाबाद झालं, हेच नाही तर दुसऱ्या प्रभागामध्ये पण काम चांगलं आहे. हा माणूस पक्षाचं म्हणून काम केलं, पण पक्षाने गद्दारी केली. पक्षाने गद्दारी केली तर आपण सगळ्यांनी एकजुटीने त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी देणार आहात आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर सगळ्यांनी हा म्हणा जोराने, एकमताने. सुरेश भाऊ आम्हाला पाहिजे, इकडं आम्हाला मतदार म्हणून नाही पाहिजे, पण आमचा मुलगा आहे तो, या मानाने तो पाहिजेलच आम्हाला. आम्ही त्याला शेवटपर्यंत कामा येणार. अपक्ष म्हणून अपेक्षा हा अपक्ष उमेदवार आहेत. सुरेश आवड हे म्हणजे आमच्या सगळ्या एरियासाठी खूप चांगला माणूस आहे. त्याला पक्षाची गरज नाहीये. त्याला आम्ही फक्त माणसाचे म्हणजे त्याचा चेहरा पाहून आमचं इकडे सगळं एरिया मतदान करणार आहे. त्याला पक्षाची काही एक गरज नाही. जरी त्यांचं तिकीट कापलं असेल ना तर त्यांना सगळेजण सपोर्ट करणार आहे आमच्या एरियाचे. त्याच्यामुळे ते फिक्स आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तिकीट तिकडे गायब केलं, पक्षाने केलं असं म्हणा. हा पक्षाने केलं, सगळे त्याच्या पाठीशी. मी तर कायम जो जिथं उभा राहील. सुरेश भाऊ आवाज जे आहे ना ते आम्ही चिन्ह म्हणून नाही ओळखत आम्ही. माणूस चांगला आहे, माणूस दुःखाला सुखाला धावत येतो. प्रत्येक गोष्टीमध्ये निसा निरोप दिला, फोन केला तरी सुरेश भाऊ धावत येतो. आम्हाला सुरेश भाऊच पाहिजे आणि आम्ही चिन्ह म्हणून ओळखत नाही. आणि त्यांचं जे चिन्ह जे गायब केलं तुम्ही, ते चांगलं नाही केलेलं. सुरेश भाऊ आगे बढो. पक्ष म्हणून काही सुरेश भाऊकडे पाहणार नाही. आम्ही सुरेश भाऊचे काम पाहून सुरेश भाऊ मागे ठामपणे उभे राहणार आहे आणि आम्ही त्यालाच निवडून आणणार आहे. हो ना, आम्ही पक्ष म्हणून ओळखत नाही किंवा काही नाही. ते एक माणूस म्हणून चांगले आहे. त्यांना पक्षाचं जरी तिकीट नाही मिळालं तरी त्यांनी अपक्ष